पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। गुजरात राज्यात जाणारा अवैध दारूसाठा विसरवाडी पोलीस व एसीबीच्या पथकाने पकडला। अनेक महिन्यानंतर मोठी कारवाई, दारू तस्करांनी पुन्हा गुजरात महाराष्ट्र सीमेवर डोके काढले। धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर गुजरात राज्यात विक्रीसाठी जाणारा अवैध दारूसाठा पकडण्यात आला असून वाहनावर विसरवाडी पोलीस व एसीबीच्या पथकाने कारवाई करून 7,91,000 रुपयाचा दारूसाठा जप्त केलाय। स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार तसेच विसरवाडी पोलीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दिनांक 7 जानेवारी मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात हॉटेल सुरत समोर एक महिंद्रा कंपनीची पिकअप क्रमांक MP46G 2294 ही अवैध विदेशी बनावटीची दारू साठा घेऊन गुजरात राज्यात विनापरवाना अवैधरित्या गुजरात राज्यात विक्री करण्याकरता घेऊन जात असताना मिळून आली। या वाहनावर पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकली असता या कार्यवाहीत विदेशी कंपनीचे 3,91,808 रुपयाची अवैध दारू तसेच 6 लाख रुपये किमतीचे वाहन असे 7,91,808 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। विसरवाडी पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली। याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात निखिल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक प्रवीण नथू पाटील वय 33 राहणार झाडी पोस्ट शिरसाडे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक S. श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड, निलेश पाडवी, निखिल ठाकरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे राजेंद्र काटके, दादाभाई मसूड व कर्मचारी यांच्या पथकाने केली। पुढील तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत। गेल्या काही महिन्यापासून थंड असलेली पोलीस कारवाई आता पुन्हा सुरू झाली असून गुजरात व महाराष्ट्र सीमेवर पुन्हा दारू तस्कर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे। गुजरात महाराष्ट्र सीमेवर लहान मोठे दारू तस्कर वाढल्याचे दिसून येत आहे। सीमेवर पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे। विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट।